गेल्या आठवड्यात घरगुती सिलेंडरची किंमत 50 रुपयाने वाढल्याने गृहिणींचं आर्थिक गणित कोलमडलं आहे। यातच आजपासून घरगुती पीएनजी आणि वाहनांच्या सीएनजी गॅसची दरवाढ झाल्याने भाजप सरकार विरोधात दिव्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय। मोदीचे अच्छे दिन असा सवाल विचारत दिव्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महिलांनी चुलीवर जेवण बनवून भाजप सरकारचा निषेध केला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्या वतीने गॅस दरवाढी विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आलंय। या आंदोलनाचं नेतृत्व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, दिवा महिला शहर संघटिका ज्योती पाटील, विभाग संघटिका मयुरी पोरजी यांनी केलं असून यावेळेस उपशहर प्रमुख तेजस पोरजी, उपशहर संघटक प्रवीण उतेकर, विभाग प्रमुख नागेश पवार, संजय जाधव, रवी रसाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। आज आम्ही निषेध आंदोलन केले। शिवसेना ही नेहमीच जनतेच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि अशी जी दरवाढ झालेली आहे याचा फटका कुठेतरी सामान्य वर्गाच्या महिलांना बसत आहे। कारण आज महिलांना जेव्हा घर चालवत असतात तेव्हा पहिली सुरुवात आपल्या स्वयंपाकघरातूनच होते आणि या स्वयंपाकघराचा जर गॅस वाढला तर याचा बजेट हा पूर्ण परिवाराला कोलमडतोच। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर पक्षाच्या वतीने आज मोदी सरकार महागाई विरुद्ध आंदोलन घेण्यात आलेलं आहे। 2014 मध्ये मोदी सरकारने महागाई कमी करू असे आश्वासन दिले होते। 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आली, परंतु सत्तेत येऊन मोदी सरकारचे कोणतेही नेते या महागाईच्या विरोधात बोलले नाही। महागाईचा प्रचंड फटका हा नागरिकांना बसत आहे। एकीकडे सबसिडीच्या नावाने दर कमी करतात आणि पुन्हा ते दर वाढवून केलेला आहे। याचा कुठेतरी फटका हा महिला वर्गांना जास्त बसत आहे।